हॅलो ऑल अँड वेलकम टू पार्ट 2 ग्लोरी. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण शिकलो यूज ऑफ एम, इज अँड आर. खाली मी लिंक देणार आहे, तर नक्की जाऊन बघा जर बघितलं नसाल तर. कारण हे जे मी शिकवते आहे ना, दिस इज द बेसिक ऑफ सेंटेन्स बिल्डिंग. इंग्लिश बोलायला आपण शिकतोय, पण ह्याची सुरुवात ह्याच सगळ्या बेसिक फॉर्म्युलाजनी होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत यूज ऑफ दिस, दॅट, दोज आणि दीज. ओके. आता सर्वात आधी दिस आपण कधी वापरतो? दिस आपण वापरतो जेव्हा कोणती तरी वस्तू आपल्या जवळ असेल, एकदम जवळ. फॉर एक्झाम्पल दिस इज माय पेन. आता मी ह्याला दिस का म्हटलं? बिकॉज इट इज नियर मी. ठीक आहे. एक सिनारिओ घ्या. एक मुलगा बसला आहे, ओके, बेंचवरती. आता त्याच्या हातात एक बुक आहे. ते बुक तो बोलतो आहे दिस इज माय बुक. ठीक आहे. कारण ते बुक त्याच्या जवळ आहे. आता त्याचा मित्र लांब आहे, ओके, त्याच्या हातात तेच बुक आहे, ओके. तर मग हा काय म्हणणार दॅट इज माय बुक. कळलं तुम्हाला? नेक्स्ट सिनारिओ घ्या, ओके. एक सेंटेन्स बघा. दिस इज माय कार. ओके. आता ही गाडी त्याच्या जवळ आहे. तो गाडी जवळ उभा आहे, तर तो कोणाला तरी सांगतोय की दिस इज माय कार. ओके. आता ही गाडी त्या साईडला उभी आहे रस्त्याच्या. मग तो काय सांगणार? दिस इज माय कार. तो सांगणार दॅट इज माय कार. का? कारण ती लांब आहे. तर जेव्हा दिस येतं, ओके, तेव्हा ते जवळ असतं, आणि जेव्हा दॅट येतं तेव्हा तीच वस्तू लांब असते. ओके. नेक्स्ट बघूया दीज. ओके. दीज आपण कधी वापरतो? जेव्हा जास्त वस्तू असतात. फॉर एक्झाम्पल, आता माझ्याकडे 3 पेन आहे. एक असल्यावरती मी बोलली असती दिस इज माय पेन. ओके. आता हे 3 आहेत, सो आय विल से दीज आर माय पेन. का? कारण हे जास्त वस्तू आहेत, जवळ आहेत, पण एक पेक्षा जास्त वस्तू आहे, सो वी विल से दीज आर माय पेन. ओके. आता हेच पेन जर मी लांब ठेवले तर मी काय सांगणार? दोज आर माय पेन. ओके. जे लांब असतील, मी इकडे बसली आणि माझे पेन दुसऱ्या रूम मध्ये असतील, तर मी सांगणार प्लीज ब्रिंग माय पेन, दोज आर माय पेन, असं मी सांगणार. दॅट इज माय पेन नाही सांगणार, दोज आर माय पेन्स. का? कारण जास्त वस्तू आहे. ओके. दीज कधी येतं? जेव्हा एक पेक्षा जास्त वस्तू असतात, बहुवचन. ओके. जास्त वस्तू असतात, सपोज 1, 2, 3, 4. ओके. जेव्हा त्याला आपण दोज म्हणतो, पण हे जवळ असतात. आता हेच जेव्हा लांब जातात तेव्हा आपण म्हणतो त्याला दोज. हेच बहुवचन, हे जे जास्त आहेत ते लांब जातात. आता सेंटेन्सेस बघा ह्याचे, म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर होईल की मी काय बोलते. ओके. आता फर्स्ट सेंटेन्स आहे दिस इज माय हाऊस. तुम्ही कोणाला तरी दाखवतात की हे माझं घर आहे, आणि ते माझं घर आहे, लांब आहे. त्याच्यात तुम्ही दाखवता दॅट इज माय हाऊस. ओके. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा. दीज आर माय कीज. माझ्या हातात आहेत चाव्या. ओके. तुम्ही म्हणणार दीज आर माय कीज. आता ह्या चाव्या जर तिकडे पडलेले असतील, त्या एखाद्या बेंचवरती मी ठेवले, मी म्हणणार दोज आर माय कीज. आय एम पॉइंटिंग आउट. तर नेहमी लक्षात ठेवा की ह्यातला फरक काय आहे. ओके. हे काही सेंटेन्सेस आहे, ह्याचे उत्तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. डॅश बुक इज माइन. आता हे बुक जवळ आहे, मग तुम्ही काय म्हणणार याला? दिस, दॅट, दीज, दोज काय म्हणणार? डॅश आर माय रिलेटिव्स. आता हे जास्त लोक आहेत आणि हे जवळ आहे, तुम्ही इंट्रोड्यूस करताय तुमच्या रिलेटिव्सला, मग तुम्ही काय म्हणणार त्याला? डॅश आर माय फ्रेंड्स. आता हे लांब आहेत तुमचे फ्रेंड्स, मग तुम्ही कसं सांगणार? दीज, दोज काय? डॅश इज माय पेट डॉग. हा तुमचा पेट डॉग आहे, मग इकडे काय शब्द यूज करणार? कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा.